बाई नवऱ्याला म्हणे तुम्हाला झाडावर चढता येते का म्हणे झाडावर. ते म्हणे नाही बुवा तुमच्यापेक्षा माकडं बरी. काय म्हणे काय म्हणे काय म्हणे तुमच्यापेक्षा. राग आला. स्वाभिमान असते महाराज प्रत्येकाचा. राग आला. माकडं बरी म्हणल्यावर राग आला. 15 दिवस प्रॅक्टिस केली. वर जायचा खाली जायचा वर जायचा खाली जायचा आणि 15 दिवसांनी बायको जवळ गेलं. बायको लिहून पाय मला झाडावर चढता येईल. ती म्हणे तुमच्यात माकडात काय फरक आहे. बाया काय बोलतील याचा नेमच नाही. लग्न झाल्यावर अशाच बोलतात. हा आता शाळा पहिल्यासारखी राहील नाही. बापूच्या काळातली शाळा मस्त होती. हा पहिले फक्त गुरुजीच होते. आता 2G झालं. आमच्या काळात 3G 4G 5G. तुमच्या काळात फक्त गुरुजी होतं. 2 राटे दिले की फुल रेंज यायची की नाही. मी शाळेत होतो तेव्हा मी लई चॅप्टर होतो. आम्ही शाळेत शिकवतो आणि पहिल्या काळातली शाळा वेगळी होती. तुमची शाळा ते मास्तरच्या मूडवर शाळा असायची. मास्तरच्या मूडवर. मास्तरला कटाळा आला खुर्चीवर झोपायचा शर्ट काढायचा आणि खुटी लटकवायचा. होती की नाही शाळा बरं. आणि पोराला म्हणायचं जा आता भुईमुगाच्या शेंगा घेऊन या. होती की नाही शाळा. एक मास्तर झोपलं खुर्चीवर आणि कलेक्टर आला शाळा तपासायला. खुर्चीवर झोपलं होतं. कलेक्टर शाळा तपासायला आला. कलेक्टर शाळा तपासायला आलं की एक पोरग पळत पळत आलं. पण गुरुजी कलेक्टर मनोज तो कलेक्टर दरवाजात आला. हे बनेलीवरच होतं. कलेक्टर आले आले हे झोपातून उठलं. पोराला म्हणे पोरो याला दंड म्हणतात. याला मनगट म्हणतात. याला पोट म्हणतात. कलेक्टर नुसता पाहतच होता. कलेक्टर म्हणे गुरुजी लई शाळा तपासल्या म्हणे पण तुमच्यासारखा मास्टरच नाही बघितला. विद्यार्थ्यांवर एवढं प्रेम कपडे काढून शिकणारा पहिलाच मास्तर. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हालाच. आंधळ्याची वरातन बहिऱ्याच्या घरात. विठ्ठल विठ्ठल मी शाळेत होतो तेव्हा लई चॅप्टर होतो. कोण्या प्रश्नाचा मास्तरनं कोणताही प्रश्न विचार द्या पहिला हात मी वरी करायचो. पहिला हात वरी करायचो. कोणताही प्रश्न विचार द्या. मग एक जवळचा मित्र होता. ते म्हणे खरं सांग म्हणे एवढा अभ्यास तुया कवा केला. कवा तर पुस्तक घेऊन दिसत नाहीस. एवढा अभ्यास तुया कवा केला. आता मित्राला लबाड बोलायचं नसते. तुमच्या सगळ्याला सांगतो बायकोला अर्धच सांगायचं. डबल सांगत नाही लक्ष द्या. बायकोला अर्धच सांगायचं कारण शास्त्रानं तिचं नाव अर्धांगणी दिलेलं आहे. तिला सगळं सांगायचं नाही. परंतु मित्राला लबाड बोलायचं नाही. मी म्हणलं हे पाय मला प्रश्नच कळत नाही म्हणलं त्याच्यामुळे उत्तराचा इशेच राहत नाही. म्हणे मग का मरायला हातवरी करतो का. आमची बेजारी होते ना. मी म्हणलं मला मास्तरची खोड कळाली म्हणलं. म्हणे काय खोड आहे. मी म्हणलं हातवरी केला की विचारत नाही एवढंच आहे म्हणलं बाकी काही नाही. त्यानं म्या इमानदारीने मोकळ्या मनानं सांगितलं आणि त्यानं माझ्यासोबत बेईमानी केली. त्यानं म्या मोकळ्या मनानं बोललं. म्या म्हणलं असं असं आहे. त्यानं माझ्यासोबत बेईमानी केली. हो दुपारून इंग्लिशचा तास होता आणि त्याला मै आधी हातवरी करायचा होता. ते मास्तरनं अर्धाच प्रश्न विचारला की यानं हातवरी केला. आता सोंग पण झाकता आलं पाहिजे ना. यानं अर्धा प्रश्न विचारला की हातवरी केला. मास्तर आली शंका. मास्तर म्हणे हा तूच सांग म्हणे. मलाही नाही येत म्हणे. म्हणे का मरायला हातवरी का. ते मला वर्गात पण्या म्हणायचे. ते पण्या म्हणलं म्हणून केला म्हणे. मास्तर म्हणे पण्यासारखं व्हायला तुला 2 जन्म घ्यावं लागतात. सगळ्यांना ध्यानात ठेवायचे. विठ्ठल 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 चॅप्टर होतो पहिल्यापासून. मी शाळेतलं सांगू लागलो. तो सर्वनाम म्हणजे कसं जराशी फवारणी केली की किडे मरतात. है की नाही. काही ठिकाणी किडे मरतात. काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. असं पण कवा होते. तर तो हे दूरदर्शी सर्वनाम आहे. तर तुकोबाऱ्यांना असं म्हणायचं आहे की आम्ही संसारिक आहो परंतु तो शब्दाने तुकोबारा म्हणतात आम्ही संसारिक आहो परंतु आम्ही संसारापासून दूर आहोत. फलकट तो संसार आणि या फलकट संसारामध्ये सारभूत काय असेल ते फक्त भगवंत आहे. सारभूत फक्त भगवंत आहे. कारण तुकोबारायांचे प्रमाण आहेत ना. सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणूनच शुळपाणी जपत असे वारंवार. अहो की तुका म्हणे ऐसा आहे शिष्टाचार. नाम हे ती सार उभय लोकी. या उभय लोकामध्ये या पृथ्वी तलावरती फक्त भगवंताचं नामच सार आहे. बाकी सर्व फलकट आहे. तर मना लक्ष देऊन ऐक. हे तुझ्यासाठी चाललं. तुला समजून सांगायलो की त्या फलकट संसाराच्या नादी लागू नको. हे फक्त तुला नाही तुला तर सांगायलोच परंतु तुझ्या संगत जनाला पण सांगायलो दुसऱ्या जन्मात.
संसार आहे, या संसारामध्ये सारभूत फक्त भगवंताचं नामचिंतन आहे. हे फक्त तुला नाही, तुला तर सांगायलोच, परंतु तुझ्या सानिध्यानं जनाला पण सांगायलो. ऐसे जागवी तो मना. सर्वप्रथम आपलं मन आहे आणि मनाच्या नंतर सरसे जना सहित. मनाला पण सांगतो आणि जनाला पण सांगतो की संसार फलकट आहे. आणि हे तुकोबर आहे, सर्वप्रथम मनाला समजून सांगायला लागले. समजून काम कुठलं बी असू द्या, पहिली प्रोसेस काय असते त्याला समजून सांगायची. बरोबर आहे की नाही? अहो आता आमचा सोपान पकवाजाची क्लास घेते, ते पोरगं आलं की पहिल्या त्याला काय सांगायला लागते, समजून सांगावं लागते. ते पहिल्यांदा त्याला बोल दिला तर दुसरंच वाजवते, गुबू गुबू गुबू. अरे गुबू गुबू नाही असं आहे, नाही नाही गुबू गुबू गुबू, गुबू गुबू नाही रे असं आहे. म्हणजे असं नाही असं समजून सांगायला लागते. नाही त्याला असं म्हटलं तुला जमत नाही उठ जाय, जमते का? पहिली प्रोसेस गुरुजीला विचारा, कोणता पाठ असू द्या, पहिली प्रोसेस समजून सांगायचं. बरोबर आहे की नाही? कोणाचा धुरा फोडायचा असला तरी समजून सांगायला लागते की नाही. पहिल्यांदा जरा 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 घ्यायचं, म्हणजे वळखू पण आलं नाही पाहिजे ना आपले पण वाढलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? समजून सांगायला लागते की नाही? हेच शिकवाले करायला मस्त आहे. समजून सांगायला लागते कुठलीही प्रोसेस असू द्या. बरोबर आहे की नाही? अहो कळल असं उदाहरण सांगतो. म्हणजे कसं असते, मला कीर्तन करताना लोकांच्या मनात घुसून कीर्तन करावं वाटतं, कारण मी बोललेलं लोकांना कळालं पाहिजे. आता कळते बाप, पक्कच कळते. आता ते बाप पोराला सांगते, पोरा ध्यानात ठेव, पुढची पार्टी दांड आहे, सापडू नाही योगायोगानं सापडा. इकडे लक्ष द्या हो, कळत नाही सहजासहजी. पुढची पार्टी दांड आहे, सापडू नाही योगायोगानं सापडा तर खांड खांड करून टाकतील, पोत्यात भरून आणावं लागेल. आणि यांनी कापलं म्हणायची सुद्धा कुणाची ताकद नाही, अशी पार्टी आहे. तुला सांगायलो नादी लागू नको. बरोबर आहे की नाही? पहिली प्रोसेस काय आहे आता कळालं की नाही? पहिली प्रोसेस आहे समजून सांगायची. बरोबर आहे की नाही? मग तुकोबर आहे मनाला सांगायला लागले, इकडं पाय की संसार फलकट आहे, इथे सार फक्त भगवंत आहे, म्हणून तुला समजून सांगायलो. ऐसे जागवितो मना, आणि मनाच्या नंतर सरिसे जना सहित. मनाला पण समजून सांगायलो आणि मनाच्या नंतर जनाला पण समजून सांगायलो संसार फलकट आहे. मग मन म्हणलं संसार फलकट आहे मला कळालं, पण मग मी काय करू? मन म्हणलं तुला लयच नाद आहे ना बा, तर मग तू एक काम कर, अभंगाचं 3रं चरण. अवघे निरसुनी काम, अवघे निरसुनी काम, अवघे निरसुनी
फुकटच्या टाळ्या जरा जोरात वाजवा. हा पैसे मागत नाही तुम्हाला मी. असं कमी छान गाणं चाल गायली. नारी 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 बळी वा वा. कौतुक करण्यासारखे माणसं आहेत बरं का, उगं नाही. आता बळीबुवा म्हणजे आमचे जुने मार्गदर्शक. जाऊ द्या, आपल्याकडे वेळ नाही बाकीचं बोलायला. खरंच सांगा बरं, कीर्तन किती जणाला बंद करा वाटायला? चाल देऊ का? हा 4 वाजेपर्यंत चाल देऊ? बरोबर आहे. भांडवल कमी 5. नाही आपलं कसं आहे बाबूराव महाराज, मी तुमच्या पहिली आलतो, लहान होतो तेव्हा आलतो की नाही. तेव्हा जरा लहान होतो, आता जरा मोठा झालो. तेव्हा जरा कमी घ्यायचो, आता जरा जास्त घ्यायलो. वेळ 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 ओ वेळ 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 कीर्तनातला वेळ जास्त घ्यायला लागलो. पैशाचं मी बोललो नाही बा, तुम्ही स्वतः आता म्हणाले, म्हणलं काय करणार हो त्याला. वेळ जास्त घ्यायलो म्हणून म्हणू लागलो बंद करायचं का चाल द्यायचं. चाल द्यायचं का? त्याच बजेटमध्ये की जास्त वेळेच्या. विठ्ठल 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 समझदार लोगों को सिर्फ इशारा काफी होता है. अवघे निरसोनिया काम घ्यावे नाम विठोबाचे. तुकोबाऱ्या म्हणाले म्हणा बाकीचं सर्व सोडून द्या आणि सारभूत भगवंताचं नामचिंतन कर. का? कारण या जगामध्ये कार्य कुठलं बी करा, ते कार्य करत असताना देवाला धरून करा. आलं लक्षात? कार्य करत असताना कार्य कुठलं पण करा, परंतु ते कार्य करत असताना देवाला धरून करा. आणि ज्यांनी देवाला सोडून कामं केलीत ना, त्यांच्या जीवनाचं वाटूळच झालं. आणि ज्यांनी देवाला धरून कामं केले, त्यांचे कामं एवढे गोड झाले की अहो काही लोकांना न शोभणारे कामं केले. तर न शोभणारे मला सांगा, आता माळकऱ्यानं मटणाचं दुकान टाकणं चांगलं आहे का? ओ बोला गड्या, हा माय शब्द मी हनुवानू गेला आता. मग आता बायावानी धरलं, बोललं नाही की हनुवानू घ्यायचं. हो बोलत चला गड्या. मटणाचं दुकान वारकऱ्यानं टाकणं चांगली गोष्ट आहे का? नाही. पंढरपुरातल्या एका माळकऱ्यानं मटणाचं दुकान टाकलं. मी पुरावा देतो हा, कारण मी कसा प्रामाणिक माणूस आहो. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, कीर्तनकार पाकिस्तानातून आणा काही अडचण नाही. कीर्तनकाराच्या बोलणाऱ्याच्या शब्दाला वाक्याला पुरावा असला पाहिजे. काय असला पाहिजे? बोला गड्या, काय असला पाहिजे? पुरावा नसला तर महाराज जित्ता उभा पुरावा. कळालं? याला श्लेष अलंकार म्हणतात. पुरावा नसला तर महाराज पुरावा, परंतु पुरावा असल्यावर का पुरावा? आणि हे नसलं कळलं तर वडा कोणीकडे? इकडं मला नेऊन पुरावा. काय करावं आता? महाराजाच्या बोलण्याला पुरावा असला पाहिजे. पुरावा सांगतो. अहो पंढरपुरातला एक वारकरी होता. रोज देवाला जायचा, देवाला म्हणायचा, देवा पाया पडायचा, उदबत्ती लावायचा, चांगला धंदा होऊ दे म्हणायचा, दुकानात यायचा, उदबत्ती लावायचा, पांडुरंगाला म्हणायचा, पांडुरंगा चांगला धंदा होऊ दे रे. आणि सगळं झाल्याच्यानंतर आरती करायचा आणि सुरी घेऊन मटण कापायचा आणि लोकायला इकायचा. त्यावेळेस माळकरी कमी होते म्हणून दुपारच्या पहारी जास्त गर्दी व्हायची. आणि जास्त गर्दी झाली की आमचा पांडुरंग विटेवरून उडी खायचा आणि त्याला मांस शिकू लागायचा. ते नाथ मार तुकोबाऱ्यांनी वर्णन केलं. कसाया विकुलाग सज्जन कसाया विकुलागे मावस सायास विकुलागे माया सावतास खुरपुलागे पुरावा दिला की नाही? अहो मला सांगा, मटणासारखा शब्द कीर्तनात उच्चारायला तरी चांगला वाटायला का? वाटायला चांगला. मग देवानं मांस विकू लागलं म्हणल्यावर गोड झालं का आंबट झालं? तुम्ही फक्त आता गोड म्हणायचा. काय झालं? गोड झालं. मला कसं कीर्तन बोर होऊ नये, लोक म्हणून पटकन सोबत अर्धा तास आहे माझ्याकडं, तरी पण लवकर घेतो. मांस काय झालं? अहो तुकोबाऱ्यांनी प्रमाण दिलं. मांस चर्म हाड देवा अवघेची गोड, पण कोणाचे? जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले. तुकोबाऱ्या म्हणतात मांस गोड झालं, चमडं गोड झालं, हाड गोड झाले, परंतु कोणाचे? जे हरिरंगी रंगले काही नवचे वाया गेले. मांस गोड झालं. चला पुढचा शब्द काय? चर्म. चमडं गोड होईल का? चमडं. अहो माझ्या भगवान परमात्म्यानं रोहिदासासोबत कातडे रंगवायचं काम केलं. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. थांबा आता. हाडं गोड होतील का? हाडं.
ओ बोला गड्यात हा हाडं गोड होतील? फोडणाऱ्याला जाऊन विचारा वाटलंस गोड होतील हा? होत नाही तर माझ्या चोखोबरांची हाडच गोड झाली. भिंत कोसळली मंगळवेड्याला, हजारो माणसं त्या भिंतीखाली मरण पावले. माझ्या देवाच्या डोळ्याला पाणी आलं. देवानं सांगितलं, देवाला नामदेवरायांना बोलून घेतलं. नामदेवरायांना देवाला विचारलं, देवा जग रडायल्याच्या नंतर डोळे पुसायचं तुमचं काम आहे, तुम्ही का रडता? देव म्हणले, नामा अरे आज माझा संत चोखोबा गेला रे. मग माझी इच्छा आहे की माझ्या चोखोबाला माझ्या पायरीजवळ समाधी द्यायची आहे. नामदेवराय म्हणले, देवा माझी सुद्धा इच्छा आहे की तुमच्या पायरीजवळ मी समाधी घ्यावी आणि माझ्या शेजारी चोखोबारा राहावे. माझी सुद्धा इच्छा आहे. मग मी काय करू? देव म्हणले, नामा एकच कर, माझ्या चोखोबारांची अस्थी घेऊन ये आणि माझ्या पायरीजवळ माझ्या चोखोबाला समाधी द्यायची. देव म्हणले, नामदेवराय म्हणले, देवा हजारो माणसं त्या भिंतीखाली मरण पावले, चोखोबारांचे हाडं ओळखायचे कसे? नामदेवरायानं देवाला विचारलेला प्रश्न आणि देवाने नामदेवरायांना दिलेलं उत्तर नामदेवरायांनी एकाच चरणामध्ये लिहून ठेवलं. म्हणतात, देवा नामा म्हणे अस्थी म्हणजे हाडं कैशा ओळगाव्या. देव म्हणतात, नामदेवा जाय ज्यामध्ये विठ्ठल ध्वनी निघे. हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज आला. गोड झालं की आंबट झालं? गोड झालं. गोड गोड म्हणा, काय अडचण नाही, गोड झालं. चला ह्या चिल्लर गोष्टी आहेत. चोऱ्या गोड होतील का? चोऱ्या ओ चोऱ्या गोड होतील का? हा चोऱ्या गोड होतील? चला बरं करू बरं. होत नाही त्या चोऱ्या गोड. मला सांगा, गोपाळानं काय केलं? तो गोपाळानं चोऱ्याच केल्या. पण गोपाळांनी चोऱ्या करत असताना देवाला धरून केल्या. परिणाम एवढ्या गोड झाल्या, एवढ्या गोड झाल्या, एवढ्या गोड झाल्या की संप्रदायात तुम्ही पुजारी बाबा इकडे पहा, ते पॉम्पलेट बंद करा. इकडे पहा. संप्रदायात तुम्ही किती मोठा सप्ताह करा, काल्याला किती मोठा महाराजांना, गोपाळांच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताहच पूर्ण होत नाही, एवढ्या गोड झाल्या. एखादा महाराज म्हणला, मया लय ग्रंथ पाठ आहे, तू एक ग्रंथ नदीत नेऊन टाक, आज चोऱ्या सांग. कारण जर चोऱ्या सांगितल्या नाही तर बाया डायरेक्ट म्हणतात, माय त्या येणीच्या दाढीच्या गाठीचं आलंच नाही. बरोबर आहे की नाही? जे माहीत आहे ते सांगावं लागते की नाही? अहो तुम्ही याच्यामध्ये गुरुजी भागवतामध्ये किती सांगा आणि प्रल्हादाची गोष्ट सांगू नका. बाया म्हणतात, माय त्या प्रल्हादाचा सांगलंच नाही महाराजांना. म्हणतात की नाही, जे माहीत आहे ते सांगावं लागते. तसं किती मोठा सप्ताह करा, चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताहच पूर्ण होत नाही, एवढ्या गोड झाल्या चोऱ्या. बरं, चोरी चांगली का मारामारी चांगली? कसं? आता बायावरी करतो, कारण हे विषय ढिल्या अंगाने कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा, आता मारामारी चांगली का? पहा बरं माझ्याकडे. कसं मारामारी चांगली? वाईट आहे ना? बरं, चोरी चांगली की मारामारी? चोरी चांगली आहे. कारण सांगतो, आपल्या घरी जर चोर आले तर लोक म्हणतात, बाबा काय न्यायचं ते ने, पण हाणू नको. म्हणतात का नाही? बरोबर आहे की नाही? काय न्यायचं ते ने, पण हाणू काय नको. म्हणजे चोरी चांगली पण मारामारी वाईट आहे की नाही? पांडवाईनं काय केलं तर? बोला गड्या, माय शपथ मी हाणू गेला. बोला गड्या, पांडवाईनं काय केलं तर? मारामाऱ्याच केल्या. पांडवांना मारामाऱ्याच केल्या, परंतु पांडवांनी मारामाऱ्या करत असताना देवाला धरून केल्या. परिणाम एवढ्या गोड झाल्या, एवढ्या गोड झाल्या, एवढ्या गोड झाल्या की त्यांच्या मारामाऱ्याचा ग्रंथ तयार झाला आणि त्याच्यावर तुम्ही आम्ही रोज फुलं ठेवून त्याचं दर्शन घेतो. पांडव प्रताप महाभारत मारामाऱ्याच केल्या, परंतु देवाला धरून केल्यामुळे शिरसा वंद्य झाल्या. झाल्या की नाही? बरं मला सांगा, पांडव पांडव म्हणतो, पांडव किती होते? 5. कौरव 100. कौरव 100 जरी असले तरी पांडवांनी काही काही असे कामं केले की ते हिंदू संस्कृतीला न शोभणारे कामं केले, तरी सुद्धा देव त्यांच्या घरी जाऊन राहिला. का राहिला बरं? बरं मी कारण सांगतो, लक्ष देऊन ऐका. मला सांगा, तुमच्या परिसरात एका बाईला, एका माणसाला 2 बायका असू शकतात? आहेत की नाहीत? 2 बायका 3 बायका असू शकतात की नाहीत? असू शकतात. सोपांच्या ऐकण्यात एका माणसाला 8 बायका आहेत. लबाड नाही, छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे? तर माहित आहे ना, रोजचे सुनामी असू शकतात. 5 बायका. आता जुन्या लोकांच्या असतील ना? बरोबर आहे की नाही? जुन्या लोकांच्या आहेत का? रावण, मला एकाने विचारलं, रावणाला बायका किती? मी म्हणलं 80,000 होत्या. देवाला 16,108. म्हणे मी दुसरी करू का?
तुझ्या एकीनं फासोळ्या उघड्या पाडल्या, तू का हा दुसरीच्या नादी लागायला रे? हा बरोबर आहे की नाही? लोक लग्नाच्या आधी जॅकेट घालतात नाही लग्नात. 1 वर्ष झालं की शर्टावर येत होतं. ऐका बरं का, 1 वर्ष झालं की शर्टावर येतात. 1 लेकरू झालं की बनेलीवर येत होतं. आणि 2 लेकरं झाले की पठ्ठ्या उघड्या हिंडतोय गावाने. हिंडतोय का नाही? संसाराचे फटकेच होतं महाराज ते. ओ काहीच नव्हे, नुसतं मिथ्या आहे, नुसतं काहीच कामाचं नाही. वाढतो सांगता सांगता विसरून गेलो, डबल एकदा सांगतो. बाया संसारामध्ये, पुन्हा दुसरी गोष्ट, संसार आहे बायाच्या जातीने करावा. आपल्याला जजमेंट नसते. आपला मोकळा मंगळवार. कोणी आलं, गाडी आहे का रे? हो आहे, जाय घेऊन. बैल जाय घेऊन. गरीबी दे आजच्या दिवस, जाय घेऊन. मोकळा मंगळवार. पण बायाचं नाही. बायाची जात म्हणजे किचाटीनं संसार करणे. बायाच्या जातीचं ते आपल्या घराकडे जरी माणूस यायलेला कळला तरी लसण फोलीत तुम्हाला गाडी मागते बरं का, बरोबर खरं आहे की नाही? लबाड बोलणं का खरं आहे की नाही? बायाची जात बरोबर आहे की नाही? अहो, आणि काय बोलतील याची गॅरंटीच नाही. माझ्या मेवणीला घेऊन मी याला गेलतो लोणावळ्याला. लबाड नाही, इमानदारी, माय शपथ खरं सांगावं गेलो होतो बरं का. मग मामाची पोरगी. आता बळीबा तुम्ही हसायले, तुम्ही तुमच्या बायकोला कुठं नेईनच झाले, आम्ही काय करू त्याला? रेल्वेनं नुसतीच हिंडवायची काय अडचण नाही, आम्ही काही म्हणत नाही. गेलतो आम्ही लोणावळ्याला गेलतो. पण ऐका, तिथं गेल्याच्या नंतर ते धबधबा, वरून पाणी पडायला, काय झाडी हॉटेल, मस्त होतं तिथं वातावरण, ओके मध्ये होतं. गेलो लोणावळ्याला आणि ते महाराज लोक होते सोबत. आता ती दगडावर बसली आणि मी आपल्या पाण्यामध्ये गेलतो, जराशी पाय मी धुवून यावं म्हणलं. वरून अर्धा किलोमीटरवरून पाणी पडते खाली. ती कौतुकानं पाहायला लागली. म्या म्हणलं जमलं रे बा म्हणलं. आता मी विचारायला गेलो. म्या म्हणलं चला बा म्हणलं. मग छाती फुगून आली. म्या म्हणलं वा. ती आश्चर्यानं पाहायला लागली त्या डोंगराकडं, याच्याकडं. महाराज लोक जवळ आले. म्या त्याला म्या मोठेपणा करायसाठी विचारलं. म्या म्हणलं पाणी पाहून तुला काय वाटायला लागलं? काय म्हणलं? एवढं पाणी पाहून तुला काय वाटायला लागलं? ती म्हणे इथं घरचं धुणं आणलं असतं, खळ निघलं असतं. तवापासून घराच्या बाहेर काढली नाही. ती म्हणली मला कुठे येऊ द्या, मातीला पण नेणार नाही तुला. इथं झालेली 4 माणसामध्ये बाया अशात बोलतात ना महाराज. मग मला सांगा, एका माणसाला 4 बायका 5 बायका असू शकतात? एका बाईला 5 नवरे आहे का तुमच्या ऐकण्यात? आहे का? पांडवाच्या कुळात असं घडलं की नाही? घडलं. द्रौपदीला किती होते? 5 होते. शोभलं का काम? हिंदू संस्कृतीला एवढं सांगा फक्त मला, शोभलं का? चला पुढे. तुम्ही महाभारत पांडव प्रताप वाचू ना, तुम्हाला विचारतो, जाणकार. पोरानं पोरगी आणली पळून. ओ ऐका उघड्या. पोरानं पोरगी आणली पळून, एका राजाची पोरगी पळून आणली. आणि पळून आणली बापाला म्हणे बाबा पोरगी आणली पळून एका राजाची, आणि आता हिच्यासोबत मी लग्न करणार आहे, तुम्ही एकदा पाहून घ्या. बाप पोरगी पाहायला गेला. आपले म्हणजे सून पाहायला गेला. आपल्या पोराची बायको पाहायला गेला. झोपडीमध्ये गेला आणि बापालाच पोरगी एवढी आवडली की बाप म्हणे पोराला, पोरा तू थांब. सोपान पोरा तू थांब, हिच्यासोबत मीच लग्न करतो. बापाच्या लग्नासाठी पोरगच संन्यासी राहिलं. भीष्माचार्य बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? कसं आहे, माझ्या बोलण्याला विनोदाची झालर आहे, पण बोलणं खरं आहे की नाही? चला पुढे. मला सांगा, लग्न करायचं आहे. लग्न करत असताना सोयीर संबंध आपल्या जातीत का परजातीत? तो बोला गड्या, आपल्या जातीत. मग मला सांगा, ही हेडिंबा भीमाची कुठनिकून नातलग लागत होती? लागत होती. लबाड बोलायचं नाही. मी सगळं महाभारत लॉकडाऊन मध्ये वाचून काढलेलं आहे. पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत 108 कारणं सांगितलेली आहेत. अशी तुम्हाला उगी 4-5 सांगायलो. हेडिंबा कोणी मामाची पोरगी होती माझ्यासारखं, आत्याची. मग कोणी दूर कॉलेजमधली होती, शाळेतली कोणी कुणच नव्हती. तरी सुद्धा भीमान लग्न केलं की नाही? त्याच्या पोराचं नाव घटोत्कच. बरोबर आहे की नाही? शोभलं का काम? चला, मित्र मित्र म्हणायचं, त्याच्या ताटात जेवायचं, त्याच्या ताटामध्ये खायचं आणि म्हणायचं आमचा काळजातला मित्र आहे, आणि त्याचीच बहीण पळून न्यायची. सुभद्रा केलं की नाही? अर्जुनानं केलं की नाही? अहो, मित्र मित्र म्हणला, आमचा काळजातला मित्र आहे म्हणला, त्याच्यासारखा मित्र नाही म्हणला. त्याच्याच ताटात राहिला, त्याच्याच घरी राहिला, त्याच्याच सोबत खाल्लं, त्याच्याच संग राहिला, आणि शेवटी त्याचीच बहीण पळून नेली की नाही? माऊली ज्ञानोबा म्हणतात, तू संन्यासी होऊन जनी
आणि चोरून नेली माझी भगिनी. नेले की नाही? शोभलं का काम? ओ शोभलं? नाही शोभलं. बरं जाऊ द्या. आता मला सांगा, बहीण पळून नेली एखाद्याची तर माणसं खून करतात की नाही? तो बहीण पळून नेली म्हणतात की नाही? हा, मग मला सांगा, ज्यानं बहीण पळून नेली त्याच्या गाडीवर हे ड्रायव्हर म्हणून राहिला. कोणाला माहित आहे का? हा, सारथी होय हा सारथी, होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, हे प्रीती सुदाम्याचे, भक्ष सुदाम्याचे, भक्ष सुदाम्याचे. अहो, ज्यानं बहीण पळून नेली त्याच्या गाडीवर हे ड्रायव्हर बनून राहिला की नाही? महाभारतामध्ये कोण ड्रायव्हर होता? अर्जुनाचा. कृष्णच होता ना. अर्जुनाची रथी होय हा सारथी. गाथ्यातलं आहे की? बरोबर आहे की नाही? गाथा का मी आजीनं थोडी लिहिला, तुकोबाराने लिहून ठेवलेला आहे का? मी मनानं काही सांगायलो का बाबा? बरोबर आहे की नाही? मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं, महाराजाच्या बोलण्याला पुरावा पाहिजे. पुरावा नसला तर महाराज पुरावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बरं मला सांगा, आता मी कीर्तन करायला आलो तर मुकाट्याने कीर्तनच करावं की नाही? पकवास कशाला वाजवायचा माया? बरोबर आहे की नाही? मग ज्यानं बहीण पळून नेली डायव्हरकी केली तर डायव्हरकीच करायची. रिकाम्या टायमध्ये जनावरे दूध बसला देव. बसला की नाही? म्हणजे यांनी खूप कारणं आहेत, अशी खूप कारणं आहेत. मग यांनी एवढे कुटाने केले तरी सुद्धा द्वारकेचा राणा का बरं असं? याचं खरं कारण आहे, पहिल्यापासून सत्याला न्यायच राहिला नाही. पहिल्यापासून नाही. आम्ही गंदगोळ्या उगाळू बेजार आहो, पण मला आणखी स्वप्नात दिसला नाही. इमानदारी माय शपथला पण नाही. चोपदार कुठे गेले? इने करायचं, डोक्यावर हात ठेवतो. माय शपथ लबाड नाही. मला आतापर्यंत देव स्वप्नात पण दिसला नाही दिसला. मग आम्ही एवढं भजन करून आमच्या स्वप्नात नाही, त्याने एवढे लाख कुटाने केले आणि तरी सुद्धा द्वारकेचा राणा. याचं एकच कारण आहे महाराज, परित्या देवासी आठवी, परित्या देवासी आठवी, परित्या देवासी आठवी, पाहते पांडव खंड बळवासी, परित्या देवासी आठवी, परित्या देवासी आठवी, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवी, परित्या देवासी आठवी. अहो, पांडवांना लाख कुटाने करू द्या, काही अडचण नाही, परंतु तरी सुद्धा परित्या देवासी आठवी. त्यांनी देवाला सोडून कोणतंच काम केलं नाही, म्हणून त्यांच्या मारामाऱ्या सुद्धा गोड झाल्या की नाही? कळसाचं उदाहरण सांगतो आखरीचं. मला सांगा, व्याभिचार चांगला आहे का? व्याभिचार हा, परमार्थातला सगळ्यात बेकार आयटम कोणता असेल तर त्याचं नाव व्याभिचार आहे. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, असा व्याभिचार गोड होईल का? कळसाचं उदाहरण आहे. व्याभिचार गोड होईल का? होतच नाही. मग मला सांगा, गवळणीनं काय केलं? तो नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. गवळणी करती देवासी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती. पण पुढचा आहे का? पण तयासी जे दिधले ते कवनासी नाही. देवांनी गवळणींना जे दिलं ते जगामध्ये कुणाला दिलं नाही. माझ्या तुकोबरांना गाथ्यामध्ये त्याचं वर्णन करावं लागलं. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख. क्या बात. व्याभिचारच केला, परंतु व्याभिचार करत असताना देवासोबतच केला, म्हणून त्यांचा व्याभिचार सुद्धा गोड झाला. अहो, एवढं उच्च प्राप्तीला नेऊन ठेवलं गवळणीला, एवढं उच्च प्राप्तीला नेऊन ठेवलं की मला सांगा, आता आज 4था दिवस आहे. उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल किती गोड झाल्या गवळणी. पहा, 4था दिवस आहे. बोर तर व्हायला ना तुम्हाला? हा, बोर व्हायला का नाही? थम्सअप सांगू का एकदा सगळ्याला? चहाचं तर वातावरण नाही, मी आम्हाला गारच करावं एकदा. सांगू का बाबूराव महाराज? चहाच का? बाटली का एखादी, म्हणजे पाण्या मिण्याची नाही? बरं जाऊ द्या. बोर व्हायला तुम्हाला? हा, चाल देऊ. 4था दिवस आहे आणि 4था दिवस आता तुम्ही म्हणणार गावकरी मंडळी सर्व की हे बघा महाराज मंडळी, बळी महाराज, हे पहा 4था दिवस आहे. उद्यापासून डबल 2-3 लेडीजचे कीर्तन आहे. तर एक काम करा तुम्ही, आता आज हरिजागर उद्या गड्या. तर बळी महाराज म्हणतात, नाही 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 मला जमत नाही, नाही 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 नाही, भूक लागली, थंड पडू द्या उगा थरणामध्ये. ते दुसऱ्याला सांगा. लोक म्हणणार आता नाही नाही म्हणा, नाही नाही नाही,
ते कमी पैशात मला पुरणार नाही हरिजागर मिरजागर राहू द्या उग. पण बाबूराव महाराज म्हणले नाही नाही आजच्या दिवस करा इकडे महाराज थांबायले मुकामाला करा आजच्या दिवस. मग बळीभाऊ नाही बरं फक्त पंचपदी म्हणणार बरं का मी एक अभंग आगाव म्हणणार नाही फक्त पंचपदी. आणि मला सांगा फक्त पंचपदी हा सोपान पण म्हणा नाही मला वाजू वाटण पंचपदी फक्त. आणि पंचपदी म्हणायला बसले रंगाबुवा साटंबेकर माऊली बळीबुवा बाबूराव महाराज आला बसले सगळेजण. मला सांगा आता पंचपदीला म्हणून बसले. आता जाणकार शेतकऱ्याने मला उत्तर द्यायचं एकदा पेटल्यावर इजत आहे का रान एकदा पेटल्यावर इजत आहे. पंचपदी म्हणण्यासाठी बसले आणि एवढं पेटलं की 3:30 वाजले तरी भजन सुरूच. आणि शेवटी मग म्यासारख्याला दया आली उठून आलो म्हणे हे पा काकड्यावाले येतील आता बंद करावं बरं उरका बरं भजन म्हणा बरं. भैरवी रागातली झाली म्हणा बरं गवळण. भैरवी रागातली झाली म्हणजे गवळण म्हणल्याशिवाय भजनाचा शेवटच होत नाही. एवढं उच्च पात्रतेला देवानं गवळणीला नेलं व्याभिचार करून सुद्धा. मला सांगा एवढे कुटाने केले न शोभायसारखे कामं केले तरी सुद्धा देवाला धरून केल्यामुळे सगळ्याचं गोड झालं ना. मग जगामध्ये कार्य करत असताना कुठलं बी करा ते कार्य करत असताना देवाला धरून करा ते कार्य शेवटलाच जाते. आणि देवाला जर सोडून काम केलं तर काय होते अभंगाच्या शेवट म्हणे देवावीन तुका म्हणे देवावीन तुका म्हणे देवावीन तुका म्हणे केलाशीन तो मिथ्या केलाशीन तो मिथ्या केलाशीन तो मिथ्या ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो मना केलाशीन तो मिथ्या केलाशीन तो केलाशीन तो मिथ्या ऐसे जागवी तो सरसे जना सहित सरसे जना सहित सरसे जन सहित सरसे जना सहित सरसे जन सहित सरसे जना सहित सरसे जना सहित
धनी दा 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 ग म धनी दा 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 दा. वा टाळी वाजवा.